नमस्कार. मी सुलोचना बबनराव पडळकर. आमचा तमाशाचा फड ओपनिंग असा झाला की आम्ही नवरा बायको, माझी मुलं लहान असताना 6-7 वर्षाची, तेव्हापासून आम्ही मोठ्या तंबूतनं दिवस काढले. शिवराम बोरगावकर त्यांच्याकडे काय दिवस काढले, काळू बाळू त्यांच्याकडे काय दिवस काढले. म्हणजे महाराष्ट्रातील नामांकित तमाशामध्ये तुम्ही काम केलेलं आहे सुरुवातीला. माझी मुलं लहान असताना. तुम्ही वयाच्या कितीव्या वर्षी तमाशा क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं? वयाच्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं 10-11 वर्ष. 10-11 वर्ष. त्यावेळी तुमच्या घरातले वगैरे तुम्हाला त्यावेळी विरोध काय झालता का? काय नाही, त्यांचाच फड होता, माझ्या वडिलांचाच फड होता. तुमच्या वडिलाचं नाव काय? फुलचंद पिंपरीकर. फुलचंद पिंपरीकर. म्हणजे तुमचा घरचाच तमाशा होता? माझा घरचाच, आई वडिलाचाच तमाशा होता. बर बर. त्याच्यानंतर पुन्हा मोठ्या पडळकरांची माझी गाठ पडल्याच्या नंतर मग आम्ही मोठे फड गाजवले आणि त्याच्यानंतर पाक मुंबईपर्यंत मोठ्या मोठ्या थिएटरला आम्ही काम केलं. तुमच्या घरच्या तमाशात त्या काळामध्ये आणखीन कोण कोण होतं वगैरे काय? आई वडील, बर, चुलते, म्हणजे सगळे घरातली सगळीच मंडळी त्या तमाशात घरातलीच होती. सगळे होते, सर्व घरातलेच होते. त्या काळातला तो तमाशा आणि आताच तमाशा काय फरक आहे का? लय फरक. त्या काळातला तमाशा म्हणजे तमाशाच होता, एक नंबर तमाशा. आता तमाशे कशाचं होईल, नुसता गोंधळ. आता जे काय पाहिजे पब्लिकला ते दिलंच पाहिजे. पहिल्यासारखं जुनं काय आता चालत नाही आमचं. जुनं ते सोनं होतं, आता ते सोनं त्यात भेसळ आली, इतर गोष्टी सगळ्या आल्या. आता ती सोन्याला किंमत नाही ना. आता ऐकणारी बी थोडीच राहिलेत आता, आणि जुन्यातले काम करणारी थोडीच राहिले. ती तमाशा कलामध्ये यामध्ये तुम्ही नृत्यांगना म्हणून सुद्धा काम करत होता? हो, केलं. गायिका म्हणून सुद्धा काम करत होता? स्वतः समदा फड मी चालवलाय सुरुवातीपासून, गणगवळणीपासून ती भैरवीपर्यंत आम्ही नवरा बायकोनी. शिवराम बोरगावकर नामांकित तमाशामध्ये तुम्ही सुद्धा काम केले. हो. तर त्या काळामध्ये तुम्ही म्हणजे तो तमाशा कसा होता त्या काळामधला? तंबूचा मोठा तमाशा, मोठे तमाशे ते. मग त्यामध्ये तुम्हाला नृत्यांगना म्हणून घेतलं होतं का गायिका म्हणून, कसं होतं? म्हणजे तुमची नाट्यात काम करत होती. कोणतं त्या काळात कोणती वगनाट्यात तुम्ही काम केलेलं? पती मारून झाली सती, त्या वगनाट्यात काम केलं. मग तुमची भूमिका कुठली होती त्यामध्ये, काय आठवते का त्या काळातली? आठवतंय की, पण आता सांगता. तुम्ही आता म्हणता की सांगली जिल्ह्यातला एक नामांकित तमाशा की जो 2 जुळे भाऊ की या जुळे भाऊंनी संपूर्ण महाराष्ट्र हसवून सोडला असा असणार जो काय काळूबाळू लोकनाट्य तमाशा कोल्हापूर, तर त्या तमाशामध्ये सुद्धा तुम्हाला काम करायला चान्स मिळाला होता. तर त्या तमाशाबद्दल किंवा त्यांच्याबद्दल काय सांगायचं? त्यांच्याबद्दल म्हणजे ते असे होते, ते दोघं भाऊ. तुम्हाला ते जवळून लोक पाहता आले असतील. आता नवीन पिढीला जर बघायचं म्हटलं तर सुद्धा नाहीये, मिळले नाहीत त्यांना की त्यांची जी गोड गोळी की जे अशी ते दोघं की जुळे बंधू, त्यांचे काही कळत नव्हतं. म्हणजे आता ते नाहीत तसे महाराष्ट्रात सोंगाडे होणे नाही, जन्माला आलीच नाही आणि इथून पुढे होणार पण. तुम्ही तमाशामध्ये काम केलं, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळं. मुलं वगैरे तुमची, त्यांच्याबद्दल जरा सांगा. मुलं वगैरे काय करतात आता लहान मुलं होती, तोपर्यंत आम्ही या मोठ्या तंबूतने दिवस काढले. पुन्हा मग तिथून आल्यावर आम्ही जरा अनुभव घेतला मोठ्या मोठ्या पार्टीतनं जाऊ आणि तिथून मग घरी आल्यावर जरा आमच्या थोडंसं डोक्यात आल्यावर, लक्षात आल्यावर काय थोडंसं साहित्य होतं आमच्याकडं. त्यावेळेला काय लई साहित्य लागत नव्हतं. एक ढोलकी, पेटी, टाळ, तुंतून एवढंच भांडवल. आणि त्याच्यानंतर आम्हीच तयारी केली. आपण फड चालवूया, आपणच आपल्या नाव टाकून आपला फड आपणच उभा करू. तुमचं पहिल्या फडाचं नाव काय होतं? हेच नाव, सुलोचना बबनराव पडळकर. सुरुवातीपासूनच हेच नाव होतं. मग त्या तमाशामध्ये तुमची मुलगी सुद्धा काम करत होती का? त्या वेळेला लहान मुली होत्या. संगीता पडळकर, रेखा पडळकर, या माझ्या 2 मुली. आणि तुमच्या मुलाचं नाव वगैरे? आणि मुलाचं नाव एक ढोलकी सम्राट होता. काय नाव काय त्यांचं? प्रमोद पडळकर. ती सांगताना जरा डोळ्यात पाणी. चांगला कलाकार मुलगा होता माझा. मालक पण माझे चांगले कलाकार होते बबनराव पडळकर. ते साथ दिले नाही आता.
निम्यातूनच साथ सोडून गेली. आयुष्यामध्ये काही वेळा चढ उतार होत असतात, काही गोष्टी चांगल्या होत असतात, काही गोष्टी वाईट घडत असतात. परंतु कला ही आपण कलेसाठी जीवन वाहतो की काही वेळा ती सुद्धा जीवन बहाल करणारे सुद्धा लोक या तमाशामध्ये आहेत की ते जे आजरामर होऊन गेलेले आहेत. असे म्हणजे घरातले कलाकार होते. पण त्याच्यानंतर आता माझ्या 2 मुली, संगीता पडळकर, रेखा पडळकर. आता रेखा पडळकर घरी आहे. आता संगीता पडळकर ही थोरली मुलगी, तिच्या नावावर हे पण चालला. म्हणजे आता ही तुमची पिढी आहे, तुमच्या मुलीची पिढी आणि त्यांची म्हणजे आता जो तिसऱ्या पिढीकडे तुमची वाटचाल चालली असेल. चालली. आता माझे नातू करायला लागले. म्हणजे तुमचे आता तिसऱ्या पिढीतले नातू सुद्धा नातू पण ह्याच्यात तयार झालेले आहेत. हो. आता ही फड नातू चालवायला लागली. आता मुलींनी चालवला. आता मुलींच्या नंतर त्यांची मुलं चालवायला लागली. ह्याच्यात नाती एक आहे, नातू आहे. तमाशा कलावंत म्हणून तुम्ही सुखी आहात का? हाय, सुखी आहे. म्हणजे समाधान आहे का की समाधान आपल्या आहे. आयुष्यामध्ये आपण तमाशा कलावंत होतो म्हणून माझ्या आयुष्यात हे झालं असं काही म्हणजे वाटत नाही ना तुम्हाला? त्याच्याबद्दल काही दुःख वाटत नाही. कारण आतापर्यंत माझ्या पार्टीचं, माझ्या गावाचं नावच होत आलं. त्याच्यामुळे दुःख त्याच्यात कुठं तर तुम्हाला समाधान वाटतंय की कला ही एकाकडून दुसरीकडे गेलेलं आहे, म्हणजे ती कुठं बंद पडलेली नाही. माझ्यापासून दुसऱ्या पिढीला गेला, दुसऱ्या पिढीपासून तिसऱ्या पिढीला गेला. ह्याचा मला अभिमान आहे, त्याचा मला समाधान आहे. म्हणजे नृत्यांगना बरोबर तुम्ही वगनाट्यामध्ये काम करत होता, गायिका म्हणूनही काम करत होता. केलेलं आहे. गण गवळण असेल, गणगवळणीपासून बहिरवी पर्यंत काम केलेलं, सगळे काम केलेलं आहे. समद काम केलेलं. कारण माझ्या घरात कलाकारच तसे आहेत आणि अजून बी आहेत, आता पण आहेत. माझी धाकटी मुलगी चांगली गाणारी आहे. थोरली मुलगी बी माझी चांगली डान्सर आहे, बोलपट आहे. आणि तिचा मुलगा बी आता जावाय बी माझे आता सध्या वगैरे चालू आहे. तुमचं आता वय किती आहे? तरी 70 75 आहे. ह्या वयामध्ये तुम्ही गाता का? अजून गणगवळण काढून देते त्यांना. बर. अजून एखाद्याचं पात्र जर करायचं म्हटलं तर तुम्ही करू शकताय? पात्र नाही करू शकत, वगनाट्यात वगैरे नाही करू शकत. पण गणगवळण हे जे मूळ पाय आहे ते त्यांना मार्गी लावून देते. म्हणजे पारंपरिक जो काही तमाशाचा बाज आहे तो तुमच्यापासून सुरू झालेला आहे, म्हणजे अजूनही तुम्ही तो टिकवलाय. गवळण वगैरे आता बघतोय आपण की बऱ्याच कृष्णाच्या गवळणी आलेल्या आहेत, काही गवळणी ज्या आहेत त्या आळवणीच्या वगैरे आलेल्या आहेत. तर आता सध्या आलेले नवीन नवीन जे काही गीतकार आहेत किंवा लिहिणार आहेत ते नवीन नवीन गवळणी लिहायला लागलेले आहेत. मग या सध्याच्या गवळणी सुद्धा तुम्ही म्हणता का? नाही, आमच्याकडे जुन्याच गवळणी आहेत. जुन्या पारंपरिक ज्या आहेत त्याच गवळणी म्हणतात. गवळणी आहेत आणि आता नवीन आलेत. आता पोरींच्यासाठी आता हे नाचायला करायला लागतात म्हणून तुमच्या आवडीची एखादी पारंपरिक जुनी गवळण एखादा मुखडा आमच्या प्रेक्षकासाठी म्हणून दाखवाल का? तुम्हाला आवडणारी त्या काळातली जुनी एखादी गवळण एक झलक म्हणून दाखवा. नको साडू वाट मोहना डोईवरती घडा, नकुच मारू खडा मोहना, नकुच मारू खडा मोहना, जाईल त्याचा तडा मोहना, जाईल त्याचा म्हणण्याला आणि वाद्यात म्हणण्याला फरक आहे. त्या काळामध्ये वगनाट्याला वगैरे नांदी वगैरे असायची की नांदी. तर ते वगनाट्य सुरू व्हायच्या अगोदर नांदी सुरू व्हायची. तर एखादी नांदी वगैरे आठवते का जुन्या काळात एखाद्या वगनाट्याची वगैरे? का आता काही राहिलेलं नाही? आता ते राहिलंच नाही ना, ते चालतच नाहीत आता नांदी. आणि ते पहिल्यातलं थोडस काय आता जास्त आठवत नाही. लावण्या वगैरे तुम्ही काय तमाशामध्ये वगैरे गायलेत का त्या काळामध्ये? गायले ते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही लावण्या गायल्या असतील. गायले तुम्ही स्वतः गाऊन एक डान्स करून काही लावण्या करून म्युझिक नाचून ते डान्स करून ती उचलायची, शब्द त्याचे उचलायचे, डान्स करून उचलायचे. किती का दम लागलेला असताना पण ते हॅबिट होता आम्हाला. वगनाट्यात सुद्धा काही राजा असेल किंवा त्यामध्ये सुद्धा काही लावण्या घेतल्या जातात, काही गीतं घेतली जातात, काही की जे नाटकामध्ये आम्ही बघतो की वगनाट्यात सुद्धा लावण्या असतात. तर ते काही वेळ तेच रंगबाजी पाहताना वगैरे छान वाटते. तुम्हाला एखादी लावणी वगैरे तुमच्या आवडीची वगैरे एखादी मुखडा येतो का एखादा म्हणून?
लाज वाटते माझ्या मनाला येऊ जवळ मी कशी, लाज वाटते माझ्या मनाला येऊ जवळ मी कशी, झाली तुम्हावर खुशी साजना, झाली तुम्हावर खुशी साजना, झाली तुम्हावर खुशी, हलक्या हाताने मला जवळ घ्याना, धरून मिठीत घट बिलगुन राहना, हलक्या हाताने मला जवळ घ्याना, धरून मिठीत घट बिलगुन राहना, बशील तुमच्या शेजारी मी राजी राणीची जशी, बशील तुमच्या शेजारी मी राणी राजाची जशी, साजना झाली तुम्हावर खुशी साजना, झाली तुम्हावर खुशी. खूपच छान. या वयामध्ये सुद्धा तुमचा आवाज तुम्ही टिकून ठेवलेला आहे. बरंच काही जे पाहिलं तेच ऐकून नुसतं ऐकून. तुम आणि अंगठ्या बहादूर शाळा, तुम्ही शाळा वगैरे काय काही शिकलेलं नाही. आमचे आई वडील सारखे त्यांचं बिराट पाटील. पण आताच मला तुमच्या जे काही जावयाने सांगितलं की एक मुलगी मुलगा त्यांचे ग्रॅज्युएट आहेत, नोकरीला एक मुलगा आहे, तरी सुद्धा कलेसाठी तमाशात काम करतात. हे कुठं बघितलं तुम्हाला अभिमान वगैरे वाटत असेल की बाबा मुलं एवढी शिकलेत तरी सुद्धा कलेसाठी काम करतात. कलेची आवड म्हणजे एक अभिमानास्पद तुमच्यासाठी एक गोष्ट आहे. हो, आम्ही मुलांना सांगतो किती मोठी सर्व्हिस तुमची असू द्या, किती मोठं व्हा, पण ते तुमचं कुणी बघायला येणार नाही. तुम्ही ह्या क्षेत्रात थोडी 1 महिन्या 2 महिन्याची कला दाखवा, ती जगभर पसरत आणि जगात तो अभिमान आपला वाढ, म्हणजे ह्याचा अभिमान आम्हाला आहे. सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर तुमच्याकडे चेहऱ्याकडे पाहिलं तर खूप समाधान तुम्ही आहात असं वाटतं. तुमच्या आयुष्यासाठी तुमच्यासाठी आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही इथून पुढं तुमचं जीवन सुख समृद्धी तुम्हाला आरोग्य चांगलं लाभावं असे आम्ही सदिच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्ही थांबतो.